थराला पूर्वी सियाल म्हणत असत. ए. महासागरीय कवच, बी. भूकवच, सी. बाह्य व अंतर कवच, डी. खंडीय कवच. तुमचा वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बाह्य व अंतर कवच. भूकवचाचे हे दोन स्तर आहेत. ए. बाह्य व अंतर कवच, बी. खंडीय व महासागरीय कवच, सी. भूपृष्ठ व महासागरीय कवच, डी. प्रावरण व गाभा. तुमचा वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे खंडीय व महासागरीय कवच. प्रावरण व भूकवचात पुढील कोणता घटक सामायिक असतो? ए. सिलिका, बी. मॅग्नेशियम, सी. ॲल्युमिनियम, डी. लोह. आणि आपला वेळ सुरू होत आहे आत्ता. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मॅग्नेशियम. पृथ्वीच्या अंतर्भागात खालीलपैकी कोणकोणती खनिज द्रव्ये आढळतात? ए. लोह मॅग्नेशियम, बी. मॅग्नेशियम निकेल, सी. ॲल्युमिनियम लोह, डी. लोह निकेल. आणि आपला वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डी. लोह निकेल. अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे? ए. वायुरूप, बी. घनरूप, सी. द्रवरूप, डी. अर्धघनरूप. आणि आपला वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे घनरूप. बाह्य गाभा खालीलपैकी कशाचा बनला आहे? ए. लोह, बी. सोने, सी. हायड्रोजन, डी. ऑक्सिजन. आणि आपला वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ए. लोह. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात? ए. प्रावरण, बी. गाभा, सी. भूकवच, डी. खंडीय कवच. आणि आपला वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डी. खंडीय कवच. कोणत्या भूकंप लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात? ए. प्राथमिक लहरी, बी. द्वितीय लहरी, सी. पृष्ठीय लहरी आणि डी. सागरी लहरी. आपला वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्राथमिक लहरी. कोणत्या कवचाला पूर्वी सायमा असे नाव होते? ए. बाह्य व अंतर कवच, बी. खंडीय कवच, सी. भूपृष्ठ कवच, डी. महासागरीय कवच. आणि आपला वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि आपले अचूक उत्तर आहे महासागरीय कवच. कोणत्या भागात शिलारस कोठी आढळतात? ए. प्रावरण, बी. गाभा, सी. भूकवच, डी. खंडीय कवच. आणि आपला वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रावरण. ई चाचणीवर आधारित आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आवडल्यास नक्की कळवा. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, झाडे लावा, झाडे जगवा. थँक्स फॉर वॉचिंग.